नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा आवडीने ही सोयाबीनची भाजी खाईल। मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। 1 वाटी येथे सोयाबीन घेतलेले आहे। त्यानंतर एक मोठा असा कांदा घ्यायचा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर। अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे। एकीकडे आपण सोयाबीन एका बाउल मध्ये ॲड करून घेऊया। स्वच्छ एक पाण्याने आपल्याला सुरुवातीला हे धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे। सोयाबीनवर कचरा वगैरे असतो, त्यामुळे आपल्याला 2 पाण्याने येथे धुवून घेणे गरजेचे आहे। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी छान असे भिजू द्यायचे आहे। एकीकडे आपण मसाला तयार करून घेऊया। तर मी येथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे। यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे। खोबऱ्याचे स्लाइसेस 4 ते 5 तुम्ही घालू शकतात। आता व्यवस्थित असं आपल्याला येथे मिक्सरला हे वाटण लावून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरला बारीक असं वाटण दळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता एकीकडे सोयाबीन आपण चेक करूया। तर सोयाबीन व्यवस्थित असे भिजले गेलेले आहे। तर हाताने व्यवस्थित असं याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पिळून घ्यायचे आहे। सोयाबीन एका बाउलमध्ये ॲड करून घेऊया। सोयाबीन पाण्यातून काढले आहे। पुढच्या प्रोसेसकडे वळूया। कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचा आहे। हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला भिजवलेले सोयाबीन ॲड करायचे आहे। आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपल्याला इथं सोयाबीन हळद मिठामध्ये टॉस करायचे आहे, जेणेकरून ह्या सोयाबीनची चव खूप छान पद्धतीने लागते। जे मुलं सोयाबीन खात नाही त्यांच्यासाठी ही एक एक्स्ट्राची प्रोसेस आपल्याला करायची आहे, जेणेकरून सोयाबीनच्या भाजीला एक छान अशी चव येते। ही खूप महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे दिलेली आहे। आता सगळे सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे टोमॅटोचं ते ॲड करायचं आहे। आता टोमॅटोचं वाटण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि छान असं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। इथे आपण एक झाकण ॲड करूया आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं छान असा हा मसाला होऊ देऊया। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला व्यवस्थित असं तेलही सुटले आहे, मसाला छान असा कोरडाही झालेला आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने मसाल्याला चव आलेली आहे। आता यामध्ये ना 1 चमचा लाल तिखट घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये काळा मसाला घालायचा आहे। मित्रांनो, सुरुवातीला आपण सोयाबीनमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे येथे बेताने मीठ घालायचं आहे, हे लक्षात घ्या। आता यामध्ये 1 चमचा भरून ज्वारीचं पीठ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या मसाल्याला पाणी सुटणार नाही, त्यातल्या त्यात मसाला मिळून येईल आणि भाजीसुद्धा घट्टसर होईल आणि चव छान अशी लागेल। तर चव 2-3 पटीने वाढती, त्याच्यामुळे मी येथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं झाकण ॲड करून मसाला एकदा चेक करूया। तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये सोयाबीन ॲड करूया। तर सोयाबीन व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1.5 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। पाणी पूर्णतः गरम असावं, जेणेकरून आपला कट छान येतो। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णतः गरम पाणी यामध्ये सोडायचं आहे। तर एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे। यावर आपल्याला एक झाकण ॲड करायचे आहे, वाफ जायला थोडी जागा सोडायची आहे आणि 3 उकळी येईपर्यंत व्यवस्थित अशी भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी आपली भाजी येथे होत आलेली आहे। आणखी 2 उकळी आपण येथे काढून घेऊया स्लो फ्लेमवर आणि भाजी तुम्हाला मी फायनल अशी दाखवणार आहे। तर फायनल मी तुम्हाला इथे भाजी दाखवते। मस्त अशी आपली सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे। छान असा कटही सुटलेला आहे, त्यातल्या त्यात खूप सुरेख पद्धतीने याला तरी आलेली आहे आणि भाजीसुद्धा अतिशय घट्ट आणि एकदम चविष्ट अशी झालेली आहे। चला तर मग प्लेटिंग करून घेऊया। अशा पद्धतीने मित्रांनो आपली सोयाबीनची फायनल अशी मी तुम्हाला भाजी दाखवते, एकदम सुरेख पद्धतीने झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।